कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यासह दापोली तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आज रविवारी 5 जुलैला देखील कायम असल्याचं पाहायला मिळतंय. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून नागरिकांचं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालंय. अनेक रस्ते दापोलीमधले पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवरती देखील परिणाम झालेला असून नागरिकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दापोली येथील जालगाव येथील समर्थनगर परिसरात पावसाचं पाणी घरांच्या आणि इमारतींच्या आवारात शिरण्यास सुरुवात झाली आहे. अनेक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये तब्बल 2 ते 3 फूट पाणी साचल्यानं रहिवाशांचं दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. काही घरांमध्ये पाणी घुसल्यामुळं घरगुती साहित्यांचं देखील मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कळतेय. केळसकर नाका परिसरात देखील मुसळधार पावसामुळं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. त्याचप्रमाणे सहरकर नगर शराफत बुरोणकर गिमावणे गल्ली क्रमांक 2 येथे देखील पाणी भरलेलं असून शराफत बुरोणकर यांच्या घरात पाणी शिरल्यानं कुटुंबियांची धावपळ पाहायला मिळतेय. दापोली परिसरातील काळकाईकोंड परिसरात देखील मुसळधार पावसानं पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे. पुलाजवळील गुल्लक स्टोअर समोर देखील पाणी भरल्याचे दृश्य आपण पाहतोय. केळसकर नाका येथील स्टेट बँकेसमोरील रस्ता आणि सोबतच नशिमन कॉलनी मशिदी समोरील भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी झालेलं आहे. गटारं तुंबल्यानं आणि पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळं ही परिस्थिती सध्या दापोलीमध्ये पाहायला मिळतेय. स्थानिक नागरिकांनी म्हटलंय की गटारं योग्य वेळी साफ केली नसल्यामुळं पाण्याचा प्रवाह हा मोठा आहे. अनेक ठिकाणी गटारांचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय. सततच्या मुसळधार पावसामुळं दापोली शहरातील अनेक रस्ते जलमय झालेले असून काही ठिकाणी वाहन चालकांना वाहनं सावकाश चालवावी लागतायत. सकल भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता सध्या दापोलीमध्ये पाहायला मिळतेय. स्थानिक नागरिकांनी दापोली नगरपंचायत आणि संबंधित प्रशासनानं तातडीनं गटारांची साफसफाई करून पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, सकल भागातील पाणी त्वरित बाहेर काढावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या दापोलीकरांनी केली आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्याला, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. दापोलीमधील आणि कोकणातील सर्व पावसाचे अपडेट पाहण्यासाठी कोकण कट्टा न्यूजला आता सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सर्व अपडेट कोकण कट्टा न्यूज वरती पहा. सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी.
मग आडवा वाहणार नाही ना. नाही. का? आडवा वाव नाही. ती पण जाऊन अटकतात पुढं. ती पण आम्ही उचलून ठेवता भावात पुढे. नाही तर जाऊन दे. आता जाऊन नाही देते सगळं सगळं. हे खाता उचलतात.